ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर चक्क बिटामध्ये पोहे घालून आपण अतिशय नवीन आणि वेगळी अशी रेसिपी पाहणार आहोत. तुम्ही यापूर्वी कधी बिटात पोहे घालून रेसिपी केली का? तर आपण इथे बिटाचे पोहे वगैरे करणार नाही आहे. रेसिपी खूप जास्त वेगळी आहे, झटपट बनणारी आहे आणि कमीत कमी साहित्यामध्ये सुद्धा तयार होते. त्यामुळे प्रत्येकाने ही रेसिपी एकदा तरी केलीच पाहिजे. पण जर एकदा केली ना, आठवड्यातून 2 ते 3 वेळा नक्कीच कराल. इतकी जास्त अप्रतिम ही रेसिपी तयार होते. आणि आता मार्केटमध्ये बीटसुद्धा खूप जास्त प्रमाणात आलेले आहे ना, त्यामुळे नक्कीच एकदा ही रेसिपी करून पहा. आता इथे बघा मी एक बीट घेतलं आहे. बीटाची आपल्याला साल काढून घ्यायची आहे. सुरुवातीला स्वच्छ असं बीट हे मी धुवून घेतलं आहे आणि त्यानंतर बीटाची साल काढून घेतली आहे. आता हे बीट ना आपल्याला किसणीने किसून घ्यायचं आहे. बारीक किसणीने किसा किंवा मग मोठ्या किसणीने किसा. आता बीट किसताना मी दाखवलं नव्हतं कारण की व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल ना, त्यामुळे इथे बघा मी बीट अगोदरच किसून घेतलं होतं. ही रेसिपी ना मी 2 जणांसाठी करते, त्यामुळे एकच बीट घेतलं आहे. पण जर तुम्ही जास्त लोकांसाठी करत असाल ना, तर बीटाचं प्रमाण वाढवू शकता. पण खरं तर ना ही रेसिपी खूप जास्त प्रमाणातच करा. कारण की इतकी जास्त अप्रतिम होते ना, की मुलंसुद्धा अगदी फस्त करतील किंवा मोठेसुद्धा अगदी फस्त करतील. आणि मोठ्यांना किंवा मुलांना जर असं बीट खायला दिलं ना सलाडमध्ये, तर ते अजिबातच खात नाही. पण या पद्धतीची रेसिपी दिली ना तुम्ही त्यांना खायला, ते अगदी मुटक्या मारत खातील आणि शिल्लकसुद्धा ठेवणार नाही. आता किसून घेतलेलं बीट ना आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता इथे ना तुम्ही बीटाचे तुकडे करून टाकले ना तरी चालेल, पण किसून घातलं ना की बीट अगदी छान असं फाईन होतं मिक्सरमध्ये. त्यामुळे शक्यतो बीट आपल्याला इथे किसून घ्यायचं आहे. एक हिरवी मिरची घातली आहे. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. जर लहान मुलांसाठी करत असाल तर एक मिरची घातली तरी चालेल किंवा मोठ्यांसोबत करत असाल मोठ्यांसाठी तर तुम्ही इथे मिरचीचं प्रमाण वाढवलं तरी चालेल. आता मिक्सरचं भांडं ना लहान आहे त्यामुळे इथे मी थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये सगळं साहित्य घालते. पण खरं तरी मी इथे 1 वाटी रवा घेतला आहे आणि त्याच वाटीने मोजून 1 वाटी पोहे भिजत करून घेतलेले आहेत. बघा पोहे नेहमीपेक्षा ना जास्त पाण्यात भिजवलेले आहेत. म्हणजे पोहे अगदी छान भिजले जातात, मऊसूत भिजले जातात. आपण नेहमी पोहे करण्यासाठी ज्या पद्धतीने भिजवतो ना, त्यापेक्षा थोडंसं जास्त पाण्यामध्ये हे पोहे भिजवून घ्यायचे आहेत. आता पोहे आणि रवा दोन्ही मी यामध्ये थोडं थोडं करून घातलं आहे. जर मिक्सरचं भांडं मोठं असेल ना, तर तुम्ही एकदम सगळ्या गोष्टी घातल्या तरी चालतील. पण हे मिक्सरचं भांडं लहान आहे, त्यामुळे बघा मी थोडं थोडं करून हे वाटून घेणार आहे. आता यामध्ये ना आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि अगदी फाईन पेस्ट याची करायची आहे. तुम्हाला हे जितकं बारीक वाटता येईल ना, तितकं बारीक हे वाटून घ्या. बघा, अगदी या पद्धतीने मी बारीक असं हे वाटून घेतलेलं आहे. याचा रंगसुद्धा पाहू शकता बिटामुळे किती जास्त छान आलेला आहे. अगदी पौष्टिक रेसिपी आहे, त्यामुळे नक्कीच करून पहा. एकदा ही रेसिपी केली ना, तर नक्कीच मार्केटमधून ना तुम्ही किलो बीट विकत आणाल. इतकी जास्त ही रेसिपी अप्रतिम होते. आता जी पेस्ट आपण करून घेतली होती ना, ती एका बाउलमध्ये काढून घेतली आहे आणि उरलेलं जे पोहे आणि आपला जो रवा होता ना, तो यामध्ये घालून घेऊया. रवा तुमच्याकडे जर जाड असेल तो घातला तरी चालेल किंवा मग बारीक रव्याचा वापर केला ना तरी चालेल. फक्त रवा इथे आपल्याला कच्चा घालायचा आहे. भाजून रवा इथे मी घेतलेला नाही. बघा याच वाटीने मी पोहे आणि जे रवा होता ना तो मोजून घेतला होता. आता यामध्ये ना आपल्याला तुमच्या घरात जे कोणतं दही असेल किंवा मग साठवणीतलं दही असेल ना ते घातलं तरी चालेल. फक्त दही खूप जास्त आंबटसुद्धा घालायचं नाही आहे. फ्रेश दह्याचाच वापर करा. तरी ते बघा 2 चमचे इतपत मी दही घातलेलं आहे. आता हे दही ना विकतचं आहे त्यामुळे इथे थोडंसं घट्टसर आहे. पण जर तुमच्याकडे जे दही असेल ना ते घट्ट असेल किंवा पातळ असेल ना, पातळ असेल तर 1 वाटी दही घाला आणि खूप जास्त असं घट्ट असेल ना तर 2 चमचे दही घातलं तरी चालेल. आता हे सुद्धा अगदी मिक्सरला बारीक असं फिरवून घेतलं आहे पाणी टाकून. पाहू शकता पाणी खूप जास्तसुद्धा घालायचं नाही. तुम्हाला जितकं कमी पाणी घालून हे वाटता येईल ना तितकं कमी पाणी घालून तुम्ही वाटून घ्या. माझ्याकडून तरी हे थोडंसं पातळ झालं पण शक्यतो तुम्ही असं करू नका. तुम्ही कमीत कमी पाण्याचा वापर करा. पाहू शकता बॅटरचा रंग किती छान असा आलेला आहे. अगदी छान असा रंग दिसतोय आणि बघूनच ना खावीशी वाटणारी ही रेसिपी आहे त्यामुळे नक्कीच करून पहा. व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि थोडं जरी आवडला असेल ना तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या. आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला विसरू नका. बॅटर आता छान असं हलवून घेऊया. अगदी परफेक्ट असं आपलं बॅटर तयार झालेलं आहे. हे बॅटर ना थोड्या वेळ आपण भिजत ठेवलं ना की अजून जास्त घट्ट होतं. त्यामुळे बघा अगदी या पद्धतीची कन्सिस्टन्सी बॅटरची मी ठेवलेली आहे.
आता थोडा वेळ हे बॅटर मी भिजत ठेवलं होतं आणि त्यामध्ये ना मोहरी, जिरी आणि जे पांढरे तीळ असतात ना त्याची फोडणी ओतलेली. ह्याची फोडणी ओतताना व्हिडिओ थोडासा स्किप झाला त्यामुळे राहून गेला आहे. त्यामुळे नक्कीच फोडणी आवर्जून घाला, कारण की फोडणी घातल्यामुळे ना अजून जास्त हा पदार्थ भन्नाट होतो. बघा, पहिल्यापेक्षा बॅटर छान असं घट्टसरसुद्धा झालेलं आहे आपलं आणि अगदी परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी याची तयार झालेली आहे. आता बॅटरमध्ये चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि पुन्हा बॅटर छान असं हलवून घेऊया. मीठ इथे बेतात घाला. बघा, अगदी परफेक्ट असं बॅटर झालेलं आहे. आता यामध्ये ना आपल्याला इनो घालायचं आहे. घरामध्ये तुमच्याकडे जो कोणता इनो असेल ना तो घाला. फक्त खूप जास्तसुद्धा घालू नका, अगदी थोडासा इनो घालायचा आहे. जर इनो नसेल तर त्याऐवजी सोड्याचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता. याने आपल्या पदार्थाला ना खूप छान अशी जाळी पडते. त्यामुळे नक्कीच इनो किंवा मग सोडा घाला. पाहू शकता, इनो घातल्यानंतर पुन्हा बॅटर आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. पण इनो घातल्यानंतर ना आपल्याला खूप वेळसुद्धा मिक्स करायचं नाही. फक्त एक 10 ते 15 सेकंद हे बॅटर मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही जर खूप जास्त वेळ मिक्स करत बसले ना तर मग जे इनो ॲक्टिव्ह झालं आहे ना तर त्याचे बबल जाऊ शकतात आणि मग आपला पदार्थ इतका जास्त छान होणार नाही. आता इथे मी एक डब्बा घेतलेला आहे. पण जर तुमच्याकडे अशा पद्धतीचा डब्बा नसेल तर तुम्ही एखादी प्लेट वगैरे घेऊ शकता किंवा मग कुकरचा डब्बा असतो ना तो घेतला तरी चालेल. डब्याला कडेपर्यंत मी छान असं तेल लावून घेतलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे बॅटर ओतून घ्यायचं आहे. आता तुम्ही ना खूपदा वेगवेगळ्या प्रकारचे ढोकळे केले असतील. बेसनाचा ढोकळा करतो, रव्याचा ढोकळा करतो. पण या पद्धतीने कधी हा पौष्टिक बिटाचा ढोकळा केला आहे का? अगदी पौष्टिक रेसिपी आहे. नेहमीचे पोहे, उपमा किंवा मग डोसे वगैरे खाऊन तर आपण कंटाळतोच. तर रविवारच्या वेळेस अशा पद्धतीचा वेगळा नाश्ता करून पहा. अगदी अप्रतिम लागतो. वरनं थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे. तुम्ही ती स्किप केली ना तरी चालेल. एका पातेल्यामध्ये 1 तांब्या इतपत पाणी घातलेलं आहे. त्यावरती चाळण ठेवलेली आहे आणि त्यावरती आपल्याला हा डबा ठेवून द्यायचा आहे. ज्या पद्धतीने आपण ढोकळा वगैरे बेक करतो ना, अगदी त्याच पद्धतीने हे सुद्धा आपल्याला बेक करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला अशा पद्धतीने चाळणीत बेक करायचं नसेल ना, तुम्ही इडली पात्रसुद्धा वापरू शकता. तोपर्यंत इथे आपण एक चटणी करून घेऊया, जी मी ढोकळ्यासोबत करणार आहे. ही चटणी ना आवर्जून करा, कारण की खूप जास्त अप्रतिम लागते, चटपटीतसुद्धा लागते. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घातली आहे. पुदिनासुद्धा घालून घेतलेला आहे. पुदिना नसेल तर स्किप केला तरी चालेल. लसूणसुद्धा इथे मी सोलून घातलेला आहे. 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. मिरचीचं प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. सुकं खोबरं घातलेलं आहे. तुमच्याकडे जर सुक्या खोबऱ्याचा किस असेल किंवा मग ओल्या खोबऱ्याचा किस असेल ना, तो घातला तरी चालेल. थोडीशी अगदी शेंगदाणे घातलेले आहेत. शेंगदाणे इथे मी कच्चेच वापरलेले आहेत. आणि अगदी लहान लहान 2 चमचे इतपत मी दही घातलेलं आहे. दही इथे स्किप केलं ना तरी चालेल. दही घालणं अगदी ऑप्शनल आहे. दह्याऐवजी तुम्ही थोडंसं लिंबूसुद्धा इथे पिळू शकता. चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आणि पाणी टाकून ही चटणी आपल्याला छान अशी बारीक वाटून घ्यायची आहे. अगदी चटपटीत चटणी होते ही, अगदी वेगळ्या पद्धतीची आहे. त्यामुळे नक्कीच एकदा करून पहा. पाहू शकता, अगदी छान असे फाईन मी इथे वाटून घेतलेली आहे. तुम्ही ही चटणी ना आप्पेबरोबर करू शकता, डोशांबरोबर करू शकता किंवा मग तुम्ही इडली वगैरे करताना नेहमी त्याबरोबरसुद्धा ही चटणी खूप जास्त चमचमीत लागते. त्यामुळे नक्कीच त्या पदार्थासोबत तुम्ही अशा पद्धतीची चटणी नक्कीच करू शकता. आता ही चटणी अजून जास्त टेस्टी होण्यासाठी ना आपण याला एक फोडणीसुद्धा देणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. जर तुम्ही स्किप करत व्हिडिओ पाहिला ना तर नक्की व्हिडिओमध्ये काय सांगितलं आहे किंवा मग काही महत्त्वाच्या गोष्टीसुद्धा तुमच्याकडून स्किप होऊ शकतात. त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इथे मी पळीमध्ये फोडणी देते, पण तुमच्याकडे जर फोडणी पात्र असेल त्यामध्ये तुम्ही फोडणी दिली तरी चालेल. 1 चमचा मी मोहरी घातली होती आणि अर्धा चमचा इतपत जिरं घालून घेतलेली आहे. आणि बघा, आपली ही अगदी चटपटीत चटणी अशी तयार झालेली आहे. लिंबू असेल ना तर नक्कीच आवर्जून यामध्ये लिंबू पिळा आणि अगदी थोडीशी साखरसुद्धा घाला. त्यामुळे ना चटणी अजून जास्त टेस्टी होते आणि चटपटीतसुद्धा लागते. आता तोपर्यंत आपला जो ढोकळा आहे ना तो सुद्धा बघा एका साईडला शिजतोय. एक 10 ते 15 मिनटं मी ढोकळा शिजत ठेवला होता. तुम्हाला थोडाफार कमी किंवा जास्त वेळ लागू शकतो, 2-3 मिनटं. पण एक 15 मिनटामध्ये अगदी आरामात आपला हा ढोकळा शिजला जातो. पाहू शकता, पहिल्यापेक्षा ढोकळा अगदी छान असा फुललेला आहे. अगदी ज्या पद्धतीने तुम्ही बेसन पिठाचा ढोकळा करताना त्याच पद्धतीने हा ढोकळासुद्धा चेक करायचा आहे. वरणंसुद्धा छान असं सुकलेलं आहे, म्हणजे आपला ढोकळा छान पद्धतीने तयार झालेला आहे.
आता गॅस बंद करून घेऊया आणि ढोकळ्याचा डबा आपण काढून घेऊया. बघा अजून ढोकळा खूप जास्त गरम आहे. शक्यतो ना थोडंसं थंड होऊ द्या आणि मगच तुम्ही हा ढोकळा काढायला घ्या. अशा पद्धतीने सुरीने किंवा मग एखाद्या चमच्याने ना याच्या कडा रिकाम्या करून घ्या. आता हा डब्बा थोडासा वेगळ्या शेपचा आहे ना, त्यामुळे काढायला थोडा त्रास होतोय. पण तुम्ही कोणताही डबा जर घेत असाल ना, तर अगदी हुबट डब्बा घ्या किंवा मग एखादी प्लेट वगैरे घेतली ना तरी चालेल. बघा अगदी या पद्धतीने हा ढोकळा मी काढून घेते. अजून खूप जास्त गरम आहे ना, त्यामुळे इथे माझ्याकडून ढोकळा थोडाफार चिकटलासुद्धा होता. पण तुम्ही ना अजिबातच घाई वगैरे करू नका. थोडासा ढोकळा थंड होऊ द्या आणि मगच काढा. म्हणजे बघा अजिबातच खाली चिकटणार वगैरे नाही. आता इथे ना मी एका प्लेटवरतीच अशा पद्धतीने हा ढोकळा काढून घेते. नेहमीचे आपण जे ढोकळे करतो ना त्यापेक्षा अगदी वेगळे होतात आणि चवीला म्हणाल ना तर अगदी टेस्ट वेगळी लागते. तुम्हाला कोणालाही कळणारसुद्धा नाही की आपण हा बिटाचा ढोकळा केलेला आहे. सगळ्यांना असंच वाटेल की आपण बेसन पिठाच्या ढोकळ्यामध्ये फूड कलर टाकलेला आहे. बघा अगदी छान असा ढोकळा तयार झालेला आहे. अगदी मऊसूत झाला आहे, सॉफ्ट झालेला आहे. आता हा ढोकळा ना अजून जास्त चटपटीत दिसण्यासाठी ना आपण इथे अजून त्याची एक प्रोसेस करून घेऊया. एक पॅन ठेवला आहे. पॅनला थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि खाली कोथिंबीर लावून घेतलेली आहे. पाहू शकता इथे थोडासा ढोकळा जो आहे ना तो माझ्याकडून चिकटलेला होता. पण तुम्ही घेताना ना प्लेट घ्या किंवा मग एखादा हुबट डब्बा असेल ना तो घेऊ शकता. म्हणजे तुमचा ढोकळा अजिबातच खाली चिकटणार वगैरे नाही. आता दोन्ही साईडने ढोकळा ना छान असा आपण भाजून घेऊया. पलटताना ना सुद्धा थोडा काळजीपूर्वक पलटा. जर अशा पद्धतीने तुम्ही पलटलं ना तर थोडासा ढोकळा तुटू शकतो. त्यामुळे शक्यतो 2 कलथे वापरा किंवा मग एखादं भांडं वापरा. म्हणजे आपला ढोकळा जो आहे ना तो अगदी व्यवस्थित आपल्याला पलटी करता येईल. आणि आता इथे हा ढोकळा ना मी कट करून घेते बघा. तुम्ही कट नाही केला तरी चालेल, तशाच पद्धतीने ठेवला ना तरीसुद्धा चालेल. पण अगदी अशा पद्धतीने कट केला ना मग दिसायलासुद्धा अगदी छान दिसतो. आणि आतूनसुद्धा मी तुम्हाला इथे दाखवणार आहे की ढोकळा आपला किती जास्त जाळीदार झालेला आहे, अगदी मऊसूत असा झालेला आहे. बघा अगदी झटपट रेसिपी आहे. फक्त तुम्हाला बीट घ्यायचं आहे, थोडेसे पोहे, थोडासा रवा घ्यायचा आहे, मिक्सरच्या भांड्यात वाटून आणि तुम्हाला हा शिजवून घ्यायचा आहे. बनवायला गेले ना तर अगदी एक 15 ते 20 मिनटं लागतील बनवायला. कारण की अगदी झटपटसुद्धा आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे. नक्कीच तुमच्या लिस्टमध्ये ना ही रेसिपी सेव्ह करून ठेवा नाश्त्याची. कारण की तुम्हाला खूप जास्त उपयोगीसुद्धा पडणार आहे. पाहुणे-रावळे आले ना की नाश्त्याला काय बनवायचं सुचत नसेल ना, तर नक्कीच हा पदार्थ करून पहा. पोटभरीचं सुद्धा आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे. मुलांच्या डब्यामध्ये सुद्धा तुम्ही अशा पद्धतीचे 2 पीस दिले ना, तर मुलांचं सुद्धा आरामात पोट भरतं आणि मुलंसुद्धा अगदी आवडीने खातात. तर बघा इथे एका प्लेटमध्ये मी ढोकळा काढून घेतलेला आहे. किती जास्त छान असा रंग आलेला आहे ढोकळ्याला. चटणीबरोबर खा किंवा मग नुसता चहासोबत हा ढोकळा खाल्ला ना तरीसुद्धा अप्रतिम लागतो. तर आजची ही झटपट होणारी आणि पौष्टिक ढोकळ्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.